श्रावण महिना आला की मन असं एकदम असं आनंदी उत्साही होऊन जातं. अगदी बाहेर पण पहा ना, अगदी म्हणजे झाडं अशी हिरवीगार झालेली असतात. असं खूप प्रसन्न वाटतं वातावरण सगळं काही. आणि त्यातच मग आपले सण सुरू होतात, तर पाहायचं कामच नाही आपल्याला. तर फारच एकदम मस्त म्हणजे आनंदाचं वातावरण असतं सगळीकडे. तर थंबनेलवरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा विषय काय आहे. तर मी गेले होते आज मार्केटमध्ये. उद्या आहे जन्माष्टमी, तर त्याची सगळी तयारी करायला, म्हणजे सगळं सामान घेऊन यायला. तर मी आता आधी त्याच्यासाठी मी फुलं म्हणजे भरपूर सारे फुलं आणलेले आहेत. अगदी गुलाबाचे फुलं आणि गलांडाचे फुलं वगैरे भरपूर आणलेत असे, कारण सजावट करायची आहे आता उद्या. आणि त्याच्यानंतर मी कृष्णाचे ड्रेस आणलेत, काही चौरंगावर टाकण्यासाठी, आसन बनवण्यासाठी. पुन्हा एक बॅकड्रॉप आणलाय गणपतीचं, पण एक मला छान आवडलं होतं. गणपतीत येईल बाबा आपल्याला कामाला म्हणून एक बॅकड्रॉपसाठी ते केळीच्या पानाचं जे असतं ना, ते घेऊन आले. तर आज मी तुम्हाला ते सगळं काही दाखवणारच आहे की माझी बाबा जन्माष्टमीची तयारी कशी झालेली आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला कृष्णाचे ड्रेस दाखवते जे मी आणलेले आहेत ते. तर माझ्याकडे ना कृष्णाची दोन मूर्ती आहे. एक मी मथुरेहून मागवली होती, तर ती 6 इंचाची अशी थोडी मोठी मूर्ती आहे. आणि एक मला लग्नामध्ये जे येते ना आपल्याकडे, तर लग्नामध्ये आलेली एक छोटीशी पण आहे. तर त्या दोन्ही मूर्त्या मी देवघरात ठेवल्या, कारण आपल्याला छोटी मूर्ती बऱ्याच वेळेस आपल्याला पूजेला वगैरे ठेवावी लागते. तर म्हणून मग मोठी तर ठेवता येणार नाही, तर म्हणून छोटी ठेवावी लागते, म्हणून मी ती ठेवलेली आहे देवघरात. तर मी आता तुम्हाला कृष्णाचे ड्रेस दाखवते. तर तर हा एक ड्रेस मी आणलेला आहे कृष्णासाठी. तर खूपच सुंदर आहे, अगदी याचं वर्क वगैरे बघा ना, खूपच छान आहे. तर इथेच एक शॉप आहे. ॲक्च्युली मला ना त्याचा व्हिडिओ बनवायचा होता, पण तिथे इतकी गर्दी होती त्या दुकानामध्ये आज की मला ते म्हणजे तिथे मला फोन किंवा कॅमेरा काहीच पकडता आलं नसतं. आणि दुकान खूप छोटं होतं ते. तर हा बघा, दिसतोय असा हा ड्रेस आहे. तर हा असा घालायचा कृष्णाला, हिरव्या रंगाचा ड्रेस आहे आणि खूप सुंदर आहे. तर उद्या मी हा घालेल नक्कीच उद्या. आणि अजून एक तर बघा, आणखी हा एक ड्रेस आणलेला आहे. हे दोन्ही ड्रेस तर मी हे मला आवडले होते. आणि काय होतं, ह्याच वेळेस मिळतात, म्हणजे जन्माष्टमीच्या वेळेस खूप सुंदर सुंदर ड्रेस मिळतात, तर मी घेऊन आले. तर यातल्या दोन्हीपैकी एक मी उद्या कृष्ण जन्माच्या वेळेस घालणार आहे. आणि एक मी दिवाळीसाठी किंवा दसऱ्यासाठी एक मी ठेवणार आहे. दिवाळी किंवा दसऱ्यासाठी दोन्हीपैकी एकदा एक ठेवणार आहे, कारण नंतर इतके सुंदर ड्रेस काही इथं मिळत नाहीत मग. तर असे हे दोन आणले. आणखी हा बघा, हा ड्रेस हे असं याचं वर्क आहे बघा. तर हा मी खास कोजागिरी पौर्णिमेसाठी आणलेला आहे, की व्हाईट कलरचा ड्रेस कोजागिरी पौर्णिमेला देवांना घालण्यासाठी. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्याकडे एक छोटी पण मूर्ती आहे आणि एक मोठी पण मूर्ती आहे. तर छोट्या मूर्तीसाठी हा ग्रीन कलरचा आणला आहे. मी उद्या तो ग्रीन घालणार आहे ना, तर त्याच्यासोबत छोट्यालाही हा ग्रीन घालणार आहे. आणि त्याच्यानंतर हा व्हाईट एक आणला आहे छोट्या मूर्तीसाठी, कारण मी म्हटलं ना तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला मी व्हाईट घालणार आहे, तर हा तेव्हा
छोट्या मूर्तीलाही व्हाईट घालणार आहे. आणि त्याच्यासोबत अजून तुम्हाला दाखवते मी. इतकी गर्दी होती मार्केटमध्ये आणि इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आल्या त्या कृष्णाच्या की असं झालं की काय घेऊ आणि काय नको. तर हे छोटे छोटे इयरिंग्स आणलेत मी देवाला घालण्यासाठी. त्यानंतर हा एक हार आहे गळ्यामध्ये घालण्यासाठी देवांना. मी तो हिरवा ड्रेस जर घातला तर त्याच्यावरती हा खूप परफेक्ट मॅचिंग होईल, एकदम मस्तवाला. आणि त्यानंतर हा एक मुकुट आणलेला आहे, मला वाटतं तुम्हाला दिसत असेल छानपैकी. तर अशी आपली जन्माष्टमीची खरेदी देवाची तरी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी एक हे असं हे काय कपडा आहे, हा खूपच सुंदर आहे हा कपडा. तर दिसतोय का? तर हा असा बॅकड्रॉपसाठी मी आणलेला आहे. उद्या जे मला डेकोरेशन करायचं आहे ना, तर त्याच्या बॅकड्रॉपसाठी हा कपडा आणलेला आहे. आणि त्यानंतर एक अजून मला असा आवडला होता, हा तिथे त्या शॉपमध्ये होता, तर मला हा एक आवडला होता. तर आता ह्याच्यामध्ये बघा असं स्वास्तिक आहे, ओम आहे, कळस पण आहे ह्याच्यामध्ये. असं हे मला वाटतं तुम्हाला दिसत असेल सगळं. तर हे सगळं याच्यामध्ये आहे. तर हा पण सुंदर दिसेल. तर हा बॅकड्रॉपला वापरता येईल किंवा चौरंगवरचं आसन पण आपल्याला ह्याच्यासोबत बनवता येतं. आणि त्याच्यानंतर ह्या वाती आणल्यात. वाती संपल्या होत्या घरातल्या थोड्या, तर फुलवाती घेऊन आलेत. कारण मी रोज एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा असे दोन्ही दिवे लावते. त्यानंतर हे लोबान आणि गुगळ आणलेलं आहे. तर हे आपल्याला आपण मी हे घरामध्ये ठेवतच असते, म्हणजे याचं मिश्रण बनवते आणि आपल्याला होम हवन करण्यासाठी हे लागतं. तर त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीची वास्तुशांती होती, म्हणजे झाली ती, आणि मला अर्जंटमध्ये म्हणजे तिचा फोन 2 दिवस आधी आला. पाऊस सुरू होता म्हणून काही मार्केटला जायला वेळच नाही मिळाला. तर मला तिचं गिफ्ट राहिलं होतं द्यायचं. मग ते गिफ्ट आणण्यासाठी पण म्हणजे मला घ्यायचंच होतं ते गिफ्ट. तर मी पितळेच्या ज्या वस्तू मिळतात ना, त्या दुकानात गेले होते. तर तिथनं मी ह्या सुंदरशा छोट्या छोट्या समया, याला उडपी समई म्हणतात. हे बघा किती सुंदर आहेत ह्या. माझ्याकडे सुद्धा आहेत ह्या इतक्या सुंदर समया. तर ह्या 2 मी समया तिला गिफ्ट द्यायला घेतल्यात. म्हणजे मोठ्या समया तर सगळ्यांकडे असतातच, पण ह्या कशा आपल्या रोजच्या पूजेत किंवा छोटी मोठी जी पूजा असते ना आपली, तर त्याच्यासोबत ठेवायला चौरंगावर खूप सुंदर दिसतात. तर ह्या अशा सुंदर, याच्यामध्ये आपल्याला फुलवात वगैरे ठेवता येते. हे आपण हे काढू शकतो आपण, हे बघा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साधं पण, तुम्हाला जर वात ठेवायची असेल किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये समजा आपल्याला काही नाही तर एखाद्या पूजेच्या वेळेस आपण ह्याच्यात तांदूळ भरून आपण देवांच्या मूर्त्या पण ठेवू शकतो. आणि हे सगळे निघतात बघा, हे सगळे याचे पार्ट्स निघतात. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी लक्ष्मीकुंचनचं साहित्य मागवलेलं आहे. मी तुमच्यासोबत शेअर पण केलं आहे ते. तर ती पण म्हणजे उद्या श्रावणातला शुक्रवार आहे, तर मी ती पूजा सुरू करणार आहे. तर त्यामुळे मला त्या पूजेसाठी पण एक दिवा हवा होता मला. हा बघा, जसं मी त्या कुंचमवर तुम्हाला दाखवले ना की बालाजीचं चिन्ह आणि शंख आणि चक्र हे असं आहे त्याच्यावरती, तर त्याच्यासाठी मी हा एक दिवा पण घेतलेला आहे. सुंदर आहे हा दिवा, खूपच सुंदर आहे. आणि हे देवाच्या नैवेद्यासाठी मी हे 2 केळीचे पानं घेतलेले आहेत. हे 2 केळीचे पानं घेतलेले आहेत. आणि हे छोटे छोटे हे 2 ग्लास पण घेतलेले छोटे छोटे. म्हणजे माझ्याकडे पितळेचं एक मोठं ताट आहे, मोठ्या वाट्या वगैरे, तांब्या सगळं आहे. पितळेचं पण साहित्य नैवेद्यासाठीच आहे ते. पण हे काय ना, आता कधी कधी आपल्याला काय होतं की देवाला पण एक नैवेद्य दाखवायचा असतो. तर गणपती आले समजा, तर आपण गणपती जिथे बसवतो तिथे गणपतीला एक नैवेद्य असतो आणि आपल्याला देवाला एक नैवेद्य दाखवायचं असतो. मग अशा वेळेला आपल्याला 2 लागतात. तर मग म्हटलं चला आता केळीचे पानं, म्हणजे हे आता माझ्याकडे जे आहे ना ताट ते बरंच जुनं आहे. तर हे मला जरा लेटेस्ट वाटायले, बऱ्याच ठिकाणी दिसतंय. तर मग हे 2 ताटं मी घेतलेले आणि त्याच्यासोबत 2 हे ग्लास घेतलेत पाण्याचे. आणि वाट्या, छोट्या ज्या वाट्या आहेत ना त्या माझ्याकडे आहेत, ऑलरेडी आहेत त्या, भरपूर 7-8 वाट्या आहेत त्या. तर त्याच्यामध्ये मग आपण ह्याच्यामध्ये आपण नैवेद्य गणपती बाप्पाला, देवाला किंवा अनेक आपल्याकडे ज्या काही छोट्या मोठ्या पूजा असतात त्यावेळेला नैवेद्य दाखवायचा असतो, तर त्यावेळेला हे ताटं मला उपयोगाला येतात. तर खूप सुंदर आहे, ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे बरं का. म्हणजे मी ज्यांच्याकडनं घेते ना, ज्या शॉपमधून, त्यांच्याकडनं मी सर्व पितळेचं साहित्य मी त्यांच्याकडनंच घेते. आतापर्यंत मी ऑनलाईन कधीच काही पितळेचं साहित्य मागवलेलंच नाही आहे.
तर हे खूप सुंदर म्हणजे त्यांच्याकडे क्वालिटी खूप छान असते. मी एक दिवस माझं सगळं पितळाचं जेवढे काही माझे भांडे आहेत ना ते सगळे मी एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच. आणि म्हणजे एक जेव्हा वॉशला सगळे आता निघतातच ते हळूहळू पूजेसाठी लागतात, उद्याच्या पूजेसाठी पण मी काढणारच आहे त्यातले बरेचसे. तर एखाद्या वेळेस असे वॉशला सगळेच काढले दिवाळीच्या आधी, मी ते सगळे तुम्हाला दाखवेल एखाद्या वेळेस, म्हणजे त्याच्यावरच आपण एक व्हिडिओ बनवूया. तर अशा प्रकारे जन्माष्टमीची खरेदी झालेली आहे कृष्णाची. आणि म्हणजे मार्केटला आधी इतकं छान वाटत होतं ना. एक तर उद्या 15 ऑगस्ट आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे. तर त्याच्यासाठी पण असे झेंडे वगैरे मला ना खरं तर ते सगळं शूट करायचं होतं, पण पाऊस सुरू झाला आणि मग मोबाईल काही मी ओपन म्हणजे ते मला करताच नाही आलं शूट त्यावेळेला, कारण हातात छत्री ते मी एकटीच होते त्याच्यामुळे. तर पण खूपच म्हणजे वातावरण मस्त होतं. अगदी सगळ्या दुकानांमध्ये तिरंगी झेंडे, पुन्हा सगळं ते जे साहित्य असतं ना 15 ऑगस्ट डेकोरेशनचं, फुगे वगैरे लावलेले, असं खूप काही होतं. आणि मार्केटमध्ये महालक्ष्मीसाठी आणि गणपतीसाठी तर खूप जास्त आलेलं आहे. तर मला एक मिनिट, मी तुम्हाला एक सांगितलं ना बॅकड्रॉप मी आणलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. हां, तर हे जे आहे ना केळीच्या पानांचं असं, तर हे असं मी बॅकड्रॉपसाठी आणलं गणपतीच्यासाठी. त्याच्यावर काय डेकोरेशन करेल काही अजून तर आयडिया नाही आहे, पण बघूया आता काय काय. पण बॅकला हे ठेवणार आहे यावेळेस, आणि ह्याच्यासोबत काहीतरी अजून वेगळं डेकोरेशन करू, म्हणजे ते मी तुम्हाला दाखवेलच त्यावेळेला. आणि हो, आणखी हा एक कपडा मला त्या शॉपमध्ये खूपच आवडला होता. खूपच सुंदर आहे बघा, ह्याच्यावरचं काम बघा तुम्ही किती सुंदर आहे. हे वर्क, हे टिकल्या वगैरे खूप छान आहे ह्याचं. तर हा पण मला खूपच आवडला होता, तर मी हा घेऊन आले. आता ह्याचं काय करेल मला अजून काही आयडिया नाही आहे, पण आवडला म्हणून मी आणला. पण मला असं वाटतं की मी ह्याच्या चौरंगावरचं आसन बनवेल एक, आणि त्याच्यानंतर छोटे छोटे समई आसन वगैरे जे काही असतात ना ते सगळे मी बनवेल. मी जेव्हा ते बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत त्याचा पण व्हिडिओ एक शेअर करेल नक्कीच. तर ही झाली आपली आजची सगळी खरेदी कृष्ण जन्माष्टमीची. तर तुमची पण सगळ्यांची कशी चालू आहे तयारी मला नक्कीच सांगा. आता खूप काही तयारी तर करायची अजून अजून मला देवाचा प्रसाद पण बनवायचा आहे. म्हणजे आदल्याच दिवशी सगळी बरीचशी तयारी, मी भांडे वगैरे सगळे काढून ठेवते देवाचे वगैरे. तर प्रसाद वगैरे पण बनवून ठेवेल, जेवढा शक्य होईल तेवढा बनवेलच म्हणा. तर माझी अशी तयारी सुरू आहे. तर तुमची तयारी कशी सुरू आहे नक्कीच मला शेअर करा. आणि व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.